आज ना मी घरीच मस्त पावभाजी बनवली होती. पण त्याआधी नाही का मला खूप सारी कामं होती. म्हणजे स्वामी आणि समर्थांनी इतकी गोंधळ करायला लागले आहेत ना सध्या, तेच मला आवरायचं होतं. म्हणून मी ते आवरून घेतलं. मग म्हटलं "अमयला चालतं का मार्केटमध्ये?" त्यांना घेऊन मार्केटमध्ये आली आणि इकडे मला भाजीपाला घ्यायचा होता. म्हणून सर्वात पहिले भाजीपाल्याच्या दुकानावर गेली. भाजीपाला वगैरे घेतला आणि तितकाही मला इतकं सगळं भाजीपाला दिसला नाही. म्हणून जितका भेटेल तितकाच घेऊन आली. नंतर बेकरीमधून आईस्क्रीम आणि ब्रेडसुद्धा आणल्या होत्या. घरी आल्यानंतर स्वामी आणि समर्थ माझी इतकी वाट बघत असतात ना, मला त्यांना बघून खूप छान वाटते. माझी बहीण इकडे दोघांना सांभाळत होती. चला म्हटलं आपण पटकन पावभाजी करून घेऊ. पण काय स्वामी आणि समर्थ आलेच माझी हेल्प करू लागला. जिथे मी जाते ते माझ्या मागं-मागंच यायला लागले आहेत सध्या. तसंच काहीतरी आमच्या घरी नेहमी चालू असते. असो, नंतर मग मी पावभाजी बनवायला घेतली आणि पहिले तर कढईमध्ये तेल टाकलं कारण मी बटाटा आणायचं विसरलीच होती. मग कशी तरी पावभाजी बनवून घेतली कारण स्वामींनी समर्थाला जीव घालून मला झोपून सुद्धा द्यायचं होतं. जोपर्यंत माझी पावभाजीच्या भाज्या शिजतायत तोपर्यंत मी स्वामींनी समर्थला जेवण करून दिलं आणि झोपून सुद्धा दिलं. नंतर पावभाजीमध्ये पनीर वगैरे टाकलं आणि काम जरी लहान असलं, भांडी इतकी निघतात त्या भांड्याला पाहूनच त्रास यायला लागतो. नंतर सगळं आवरून आम्ही तिघींनी नाश्ता केला. तसं